नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या कोंड्यापासून, जो कुरड्यांसाठी आपण जो कोंडा निघालेला असतो गव्हाचा, त्याच्यापासून बनवणार आहोत खारोड्या. तर इथे 5 किलो गहू होते माझे. तर 5 किलो गव्हाच्या कोंड्यासाठी इथे मी अर्धा किलो बाजरी रात्रीच भिजत घालून ठेवलेली होती. आता ती आपण दळून घेणार आहोत. हा आहे कोंडा, स्वच्छ धुवून ठेवलेला होता. तो मला फ्रीजमध्येच ठेवावा लागला, कारण की असा वरती ठेवला असता तर त्याचा वास आला असता, म्हणून मी असं वरती फ्रीजमध्ये ठेवलेला होता तो. तर आता ते मी लाल मिरची, लसूण आणि जिरं जे दाखवलं होतं तुम्हाला, तर ते इथे मी दळून घेतलेलं आहे. पाणी टाकून छान पेस्ट करून घेतली त्याची, थोडीशी असं डायरेक्ट फाईन पेस्ट नाही केलेली. तर इथं आता पातेल्यात मी तेल घेणार आहे. तेलामध्ये तो मसाला जो दळला आहे मी आत्ता, जिरं, लसूण आणि लाल मिरची, तर ते इथे थोडंसं परतून घेणार आहे. या खारोड्या खूप छान लागतात, गव्हाच्या कोंड्यापासून बनवलेल्या, आणि पौष्टिक पण असतात त्या. तर ह्या जो मसाला आहे हा मी आता इथे परतून घेणार आहे तेलामध्ये थोडासा. जी बाजरी आता मी रात्री भिजत घातलेली होती पाण्यामध्ये, ती दळून घेणार आहे. ती बाजरी आपण अशी पण दळून घेतली असती, पण ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये अंधाण आलेलं असतं, ती कोरडं पीठ जेव्हा टाकतो ना आपण, तर त्याच्या गठुळ्या होऊन जातात. म्हणून मी आता ती ओली बाजरी थोडीशी आबडधोबड गरमरीत अशी दळून घेणार आहे. इथे हा आपला मसाला आपण तेलात परतून घेणार आहोत छान खरपूस. पाच किलो गव्हाच्या कुरड्यांचा कोंडा आहे हा. मागच्या वर्षी मी करत नव्हते या खारोड्या वगैरे, पण मागच्या वर्षी गिऱ्हाईक खूप परत जात होते का कुरड्या घ्यायला यायचे त्यावेळेस खारोड्यांसाठी. म्हणून म्हटलं ह्यावेळेस लवकर सुरुवात करू आपण खारोड्यांना. म्हणजे जेव्हा आपण कोंडा निघेल कुरड्यांचा तेव्हा मी खारोड्या बनवणार आहे. इथे झालेलं आपलं परतत आलेला आहे हा मसाला पूर्ण. यामध्ये आता मी 2 लिटर पाणी टाकणार आहे. छान परतून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. जास्त तेल पण नाही टाकलेलं, कारण की तेलाचा नंतर जेव्हा आपण कुठलाही पदार्थ जुना होत जातो तर तेलाचा वास खुंमट असा वास येतो उग्र, म्हणून जास्त तेल नाही टाकलं. फक्त मसाला भाजेपर्यंत तेवढंच मी तेल इथे टाकलेलं आहे. इथे 2 लिटर तेल मी टाकणार आहे इकडे. हे जे मग्गा दाखवला तो लिटरचा आहे. जर वरून अजून लागलं तर मी साईडला पाणी गरम करत ठेवणार आहे. वरून लागलं तर मी तुम्हाला सांगेल किती लागलं आहे म्हणून वरून अजून. याला चांगली उकळ आली की जी बाजरी आपण खरखरीत रडबडीत काय म्हणतात ती थोडीशी चरभरीत दळून घेतलेली आहे, ती आपण इथं आधी शिजवून घेणार आहोत. इकडे थोडीशी पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आपली, पाणी गरम होत आलेलं आहे. ही जी बाजरी दळलेली आहे ती आपण इथं आता सगळ्यात आधी ही शिजवून घेऊया. बघा जाडसर रवाळ दळलेलं आहे मी हे.
हे मस्त शिजवून घेऊ आधी आपण. थोडंसं गरम पाणी टाकून भांड्यातलं काढून घेऊया. हे बघा, हे असं शिजलेलं आहे. हे यामध्ये आता आपण जो कोंडा आहे गव्हाचा तो कोंडा घालणार आहोत. मी मीठ टाकायचं तुम्हाला दाखवलं नाही, मीठ टाकलं गेलेलं आहे चवीनुसार. इथं आता थोडा थोडा करून आपल्याला कोंडा टाकायचा आहे. तेवढंच पाणी आहे जे 2 मग्गे घेतलेलं होतं. वरून अजून लागतं की काय बघू आपण. याला हे सगळा कोंडा टाकून झाल्यानंतर आपल्याला अर्धा तास शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवर. मध्ये मध्ये चाळत राहायचं 1-2 वेळा. यातमध्ये थोडंसं पाणी लागणार आहे, कारण की आत्ताच शिजायला पाणी लागेल अजून. आत्ताच ते पूर्ण कोरडं झालेलं आहे. मीडियम फ्लेमवर शिजवते मी. यामध्ये मी अजून अर्धा मगा पाणी टाकेल. अर्धा मग्गा म्हणजे अर्धा लिटर पाणी अजून टाकून आपण हे झाकून ठेवणार आहोत अर्धा तासासाठी शिजवायला. हे बघा, हे असं मी झाकून ठेवलेलं होतं. अशा पद्धतीने शिजलेलं आहे हे. एक वेळा चाळून बघू. अजून थोडं होऊ द्यावं लागेल त्याला. छान झालेलं आहे, खूप छान सुगंध सुटलेला आहे त्याचा. झालेलं आहे आता आपलं हे. आपण आता एका कागदावर खारोड्या थापून घेऊया.
चला तर मग आता बघूया आपण पुढची प्रोसेस. इथे मी कागद अंथरलेला आहे, त्याच्यावर हे टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या खारोड्या झालेल्या आहेत थापून. मी आता हे 2 दिवस वाळवणार आहे. त्याच्यानंतर मग भाजून किंवा तळून आपण ह्या खाऊ शकतो. चला तर मग कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्सद्वारे कळवा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.